गाठीची चोळी. माझ्या आदिशक्ती मुक्ताई साहेबांना गाठीची चोळी होती. ओरिजिनल फोटो पहा तुम्ही, लक्षात येईल तुमचा. काय फोटो असेल तो भारत असतं आईसाहेबांचा. गाठीची चोळी 2 नंबरची गाठ सुटली. काय वाटलं असेल हो त्या स्त्रीला. तिने उजव्या पंक्तीतल्या 5 लोकांपैकी एक जणाकडे पाहिलं. 36 लोकांपैकी जे 5 लोक होते ते तिचे पती होते. त्याच्यापैकी ज्येष्ठ व्यक्तीकडे पाहिलं. त्या व्यक्तीचं नाव होतं धर्मराज. धर्मराजाने लक्षात घेतलं आपल्या पत्नीच्या चोळीची गाठ सुटली. आपण बकीट हातातलं घेऊन आता तूप वाढायला पाहिजे, तोपर्यंत ही चोळीची गाठ मारेल. पण कर्मनो गहनो गती, पांडवांच्या अंतकरणात काय आला असेल मला नाही सांगता येणार. मला तो आतापर्यंत महाभारतात श्लोक सापडला नाही, नाहीतर मी सांगितलं असता. पण 5 पांडवांनी मानाखाली घातल्या आणि चोळीची गाठ सुटलेली सर्वात अगोदर एका हरामखोरानं पाहिली. त्या हरामखोराचं नाव होतं इन्मक. वाक्य नीट लक्षात ठेवा. इन्मक. इन्मक मी ऐकून सांगत नाही कोणाचं. मी फक्त महाराष्ट्रातल्या 6 लोकांचं ऐकून सांगतो. त्याच्यातला एकही जिवंत नाही. काहीच्या प्रत सापडल्या, लिखाण सापडलं. कधी कधी लहानपणी काही लोकांचं ऐकिलं, अशा लोकांचं. याच्या व्यतिरिक्त बाकी सगळं वाचून सांगतो. वारकरी संप्रदायातल्या वक्त्याने आधार नसताना बोलणं म्हणजे गाईचं मांस खाल्ल्या इतकं पाप लागतंय. आधारा वाचून, आधारा वाचून काय सांगसी कहाणी, काय सांगसी कहाणी, काय सांगसी कहाणी, आधार वाचोनी काय सांग शिकाणी. आधार नसताना बोलणं चुकीची गोष्ट आहे. पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन. इन्मक नावाचा व्यक्ती आहे, अत्यंत पापी आहे, दुराचारी आहे. पापी कोणाला म्हणत असतात माहिती का? एखाद्या परस्त्रीकडे पाहिल्याच्या नंतर ज्याच्या अंतःकरणातला कामाचा डब्बा फुटतो, वासनेचा डब्बा फुटतो, या हरामखोराला हरामखोर उपमा सुद्धा कमी पडली. असा पांचट इन्मक होता. त्या पवित्र स्त्रीच्या चोळीची 2 नंबरची गाठ सुटल्याच्या नंतर अजून 2 नंबरचा एक नालायक आहे. तो गांधार देशाचा राजा आहे. राजा आहे हो, तो राजा आहे, गांधार देशाचा राजा आहे. पण नालायक बहिणीच्या घरचे तुकडे खातोय. आणि या इन्मक नावाच्या व्यक्तीने, हा केसर शिवडी सांगतोय गणेश, या इन्मक नावाच्या व्यक्तीने त्या गांधार देशाच्या राजाकडे पाहिलं आणि सांगितलं, राजन देखो भला. ते तर शिमग्याचं हुरेवच होतं. निवळ बी नाकली. शेळीचं पोरग, शेळीचं पोरग माहितीये का तुम्हाला? बोकड्या किती बी नाकली असतो बोकड्या, माहितीये? जाऊ द्या, नाही सांगत. तुम्ही खेड्यातलेच आहेत ना. गेवराई म्हणजे लय मुंबई गिंबई थोडीशी काय. इथं जरी तुम्ही सिमेंटाचे डोंगर केले असते तरी तुमच्या बापदाद्यानं काळ्या मातीतच आता झाले असते गणेशराव तुम्ही. पण तुमच्या बाबाने शेती पाहिलेली. फार काय झालं तर तुम्ही साखरेच्या पोत्यातला मंगळा असाल, याच्या पलीकडे काय. पण बाबांनी ती कष्ट केले तर मानावंच लागेल का नाही. विडाला विडाला जी माणसं जुन्याला मानत नाहीत का गणेशराव, ती 1 नंबरची हरामखोर असतात. ती 1 नंबरची हरामखोर असतात. वारकरी संप्रदायात सुद्धा गुरुजी जुन्यांना किंमत द्यायची का? त्यांनी संप्रदाय इथपर्यंत आणलाय म्हणून आपल्याला संप्रदायात येता आलं. बरीच लोक जुन्यांना मोजत नाहीत. तो धोत्रावाल्याला जुन्याला लोक मानित नाहीत. धोत्रावर कंडक्टर पण मला चिल्लर देत नव्हतं. मी म्हणलं याला धोत्राची काय ॲलर्जी हो. माझ्यासोबत पॅन्टीवाल्याने 100 रुपये दिले आणि 7 रुपयाचे तिकीट काढ बया, तुला उतरताना चिल्लर देतो. आणि मी 50 रुपयाची नोट दिली आणि 2 तिकीट घ्या. 7 जोनी 14 रुपये तिकटात गेले. बाकीचे कळतं का मामा तुम्हाला? धोत्रामुळं मी खाली उतरल्यावर सगळ्यात उशिरा मला चिल्लर दिलीत. म्हणलं कंडक्टर साहेब तुम्हाला धोत्रावाल्याची काऊन ॲलर्जी हो? तुमच्या डबक्यातल्या जेवढ्या नोटा आहेत का, ह्या नोटावर धोत्रावाल्याचं चित्र असल्याशिवाय नोट चलत नाही, याची जरशी अक्कल ठेवा. तुमच्या ज्या धोपटीत ज्या नोटा आहेत का, ह्या सगळ्या नोटावर धोत्रावाल्याचं चित्र आहे. आणि ज्या नोटावर धोत्रावाल्याचं चित्र नाही ती नोट चलती का?
मग धोत्रावाल्याचा नका ना अपमान करू. ह्या धोत्रावाल्यानं 72च्या दुष्काळात एक टायमाच्याच भाकरी खाल्ल्या आणि पोरायसाठी प्रॉपर्ट्या कमवून ठेवल्या. जिनच्या पॅन्टीवाल्यानं जरा अशी डोके घासा, मागच्याची आठवण ठेवा. त्याने एक टायमाच्या भाकरी खाल्ल्यात. जुन्या बायकांनी 3-3 थिगळाचे लुगडे नेसलेत आणि आपल्या लेकरासाठी प्रॉपर्ट्या कमवल्यात. त्या जुन्यांचा थोडासा विचार करा विचार करा. त्यांनी त्या काळात जमिनी विकून जर मथाऱ्या गोव्याला नेल्या असत्या, त्या जिनच्या पॅन्टीवाल्यानं काय केलं असतं? मुंबईचे गटार उपशिले असते भडव्यानं. विठाला विठाला विठाला. जुन्यांचा आदर करायला पाहिजे. जी माणसं जुन्यांना मानत नाहीत का, ती या देशात राहण्याच्या लायकीची नाही आणि ती सफल होतच नसतात. हा, ती उंच जरी गेली तरी बोंबलत पुन्हा तुत्रावर पडत असतात. म्हणून जुनं कधीच विसरायचं नाही. नालायक गांधार देशाचा राजा, त्याच्या बाजूला 3 नंबरचा नालायक होता दुर्योधन. खरं तर हा नालायक मुळात नव्हता, हा संगतीनं वाया गेला. बघा, संगतीनं. ज्याला मोठं व्हायचं असेल का, आपल्याला जरी नाही चांगला माणूस आपल्याकडे आला तर आपण चांगल्याकडे जायचा. मला त्यांनी सांगितलं तुम्ही बाबांकडे जास्त जात असता. पूज्य श्री प्रेममूर्ती शिवाजी बाबांकडे तुम्ही जास्त जाता. काय कमी पडणार आहे अशा लोकांकडे गेल्याच्या नंतर? काही लोकांना वाटत असेल पैशानं जर मी मोठा असेल, कशानं मोठा असेल, तर पैसे कोणाकडे नाहीत, कोणाकडे नाहीत. अहो, या पोटाची खळगी भरण्यासाठी टोल नाक्यावर टाळ्या वाजणाऱ्याला 7.25 कोटीचा बंगला आहे. 7.25 कोटीचा बंगला आहे. तृतीयपंथी एका व्यक्तीचा 7.25 कोटीचा बंगला. पाहिला ना आपण पकरू महाराज एकदा? बघितला? तेवढा बंगला बांधायला गिरगावच्या बाळ्याला किती यांना द्यावं लागेल? असं काही नसतं गुरुजी. माणूस हा पैसे असले म्हणजे मोठा नाही, माणूस हा विचारानं मोठा असतो. नाही नाना 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 इचकू नका. विठाला विठाला मलाही पंढरपुरातल्या मालकानं पाईप दिलाय. आपली गरिबी नाही, असं करीत नाही म्हणजे. चांगले, खूप छान आहे. कॅमेरे चालू नाही तर सांगितलं बी असतं. विठाला 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 काय सांगत होतो? दुर्योधन मुळात वाईट नव्हता, संगतीनं दुर्योधन वाया गेला. शंभर वर्ष एक महाराज जगला नाना. 100 वर्ष इतकं गोड जगला, इतकं गोड जगला, इतकं गोड. आवाज करा मोठा, करा मोठा, करा. फुटत नसतं ते. करा 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 करा. बैल आवताला झानीत असते तर काय त्याला विषय, काय त्याला बैल काय शोकेसमध्ये थोडी मांडायची वस्तू. हेच आवाजाचं साधन आहे. करा आवाज. 100 वर्ष एक साधू जगला, इतकं गोड जगला, इतकं गोड जगला की तिळातल्या 14 भागा इतकं सुद्धा पाप नव्हतं. एका तिळाचे 14 तुकडे करायचे गणेशराव. शेवटचा भाग किती बारीक असेल दिसू शकतो का डोळ्यानं? तो नाही. तितकं पण पाप नाही, तितकं पण पाप नाही. पण मरता मरता पाणी प्यायची इच्छा झाली. हे पाणी आहे का रे? हळूच कोण आवाज आला. बाजूला कोणी नव्हतं गुरुजी. रस्त्याने एक बाई भाकरी घेऊन जात होती. पर्णकुटीच्या बाजूला रस्ता होता. रस्त्याने एक माऊली जात होती. तिच्या कानावर वाक्य पडलं, महाराज पाणी मागतात. पण पाणी देण्याची तिनं हा काय केलं? तिनं आपलं भाकरीचं टोपलं महाराजाच्या पर्णकुटीच्या बाहेर टेकलं आणि त्यांच्याच माठातला एक ग्लास भरून घेतला आणि महाराजांना पाणी दिलं. महाराजांनी पाण्याचा ग्लास हातात घेतला आणि पाणी प्यायच्या अगोदर तिच्याकडे पाहिलं. काय सौंदर्य आहे! 100 वर्षात डोळ्यानं दिसत नाही एवढ्या कणा इतकं सुद्धा पाप केलं नाही 100 वर्षाच्या आयुष्यात. आणि मरायला फक्त 1-1.5 मिनिटं शिल्लक राहिला. आणि तितक्या काळात पाणी देणाऱ्या सौंदर्याची रत्नाची खाण असणाऱ्या स्त्रीकडे बघत असताना महाराजाचा काम जागा झाला. तरी तपोबळी जन्मधर वासनेचा संग होया अंतकाळी, वासनेचा संग होया अंतकाळी, तरी तपोबळी जन्मधरी, तरी तपोबळी जन्मधरी. महाराज फक्त 1.5 मिनिटाचं आयुष्य मातीत घालते. 1.5 मिनिटाचं आयुष्य पुन्हा जन्म धरावा लागला. काय विचित्र अवस्था आहे. फक्त संगतीचा. कुसंगे नाडीला
साधू जायचा. महाराज संगतीत माणसाचा रास होत असतो, रास होत असतो. म्हणून संगत माणसाच्या जीवनात रावण हा वारकरी संप्रदायाने बेदखल केलेला माणूस आहे, बेदखल केलेला माणूस आहे. रावण तसा फार श्रीमंत. रावणाची एक चौकट टिकल्यावर 35 बारे आमदार होता येत होतं. कोणाची मायवेली त्याच्या विरोधात फॉर्म भरायची. कोणाला राग येऊ देऊ नका, मी काय तुमच्या माझं रेडीमेड कपड्याचं दुकान आहे, मी तुम्हाला शर्ट शिवायला रिकामा नाही. 22.5 क्विंटलची एक चौकट गुणिले 7 कोटी आहे का कोणाची हिंमत त्याच्या विरोधात फॉर्म भरायला. तालुक्यातल्या एका तरी बाईला नॅकलेस कमी राहील का? आणि बाईला नॅकलेस दिल्यावर ती नवऱ्याला दुसऱ्याचं बटन दाबू देते का? ती नवऱ्याला म्हणीन बाईला आयुष्य गेले, मनी केला नाही, दाब हे बटन. एवढा श्रीमंत रावण, पण वारकरी संप्रदायाने बेदखल केला. पण पंढरपुरातल्या मालकाला मारण्यासाठी नाकात दम आलता गणेशराव. कारण का? त्याच्याकडे 127 विद्वान लोक होते. रावण अजिंक्य ठरत होता, अजिंक्य अजिंक्य. फक्त 2 लोकांना नाश केला. एक त्याच्या तुटलेल्या नाकाच्या बहिणीने केला आणि एक त्याच्या भजन करणाऱ्या भावानं केला. म्हणून त्याच्या भजन करणाऱ्या भावाला सुद्धा माझ्या 18 मालकापैकी एका मालकानं मूर्ख उपमा दिली. पण आपण नाही म्हणायचं त्याला मूर्ख, आपण नाही म्हणायचं. का? कारण आपल्याला गुरुजी बिभीषणा इतकं गोड भजन करता येत नाही. म्हणून मालकानं म्हणू द्या, मालकांचा अधिकार आहे. मनशी बिभीषण शहाणा परी तो महामूर्ख जाना, म्हणू द्या मालकांनी. पण आपण नाही म्हणायचं. का? आपण म्हणण्याची लायकी का नाही? बिभीषणानं भजनाच्या बळावर स्वतःचं घर जळू दिलं नाही. तुका म्हणे अग्नी झाला असे शीतळ, प्रतापे सबळ नामाची आग लगी लंका में हलचल मचाई, बिभीषण की कुटिया कैसी बचाई रे. एखादा म्हणत असल मी लय कीर्तन करतो, त्याच्या धोतरावर इस्तू टाकायचा आणि धोतर पेटल्यावर म्हणायचं भजन नाही जेव बरं. आखा जळण तू आखा धोतर नाही जितायचं तर घरी जिता येत असतं का त्याला? म्हणून बिभीषणाला मूर्ख आपण म्हणायचं नाही, मालकानं म्हणले. बिभीषणानं त्या तुटलेल्या नाकाच्या बहिणीनं रावण मारला. नाही तर रावणाकडे 127 विद्वान होते. माणूस हा चांगल्यांच्या सानिध्यात गेला की मोठा बनत असतोय. हे खुर्च्यावर बसलेले लोक सुद्धा एकटे मोठे होत नसतील बरं. राग येऊ दे नका बरं. आणि अशी कोणाची हिंमत असेल तर कार्यकर्ते सोबत न घेता एकटा फिर म्हणतो आणि मोठा होऊन दाखव. नाही होत मोठा, नाही होत, नाही होत. त्याच्या सानिध्यातले जीवापाड निष्ठेनं प्रेम करणारे सात्विक लोक त्याच्या सोबत असतात, तेव्हा नेता उंच जात असतो. कारण या विश्वातला एकही माणूस स्वतः व्यक्ता देव पण नाही मोठा झाला. आमुचिया भावे तुझं देव, आमुचिया भावे तुझं देव, आमुचिया भावे तुझं देव, आमुचिया भावे तुझं देव. एका विसरून राहिला, एका विसरून राहिला, एका विसरून राहिला. आमुचिया भावे तुझं देव, कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी. देव सुद्धा जर मोठा कोणी केला असेल तर संतांनी केला. एकटा मोठा होऊ शकत नाही, कारण संत विवेकाचं टोक आहेत. म्हणून विटेवरच्या मालकांनी संतांचं सानिध्य धरलंय. वैकुंठ सोडवणी संत सदनी राहिला. महाराज मोठं होण्यासाठी मोठ्या लोकांकडे ते जर आपल्याकडे नाही आले ना गुरुजी, तर मोठ्या लोकांकडे जायचं. मोठे लोक जर तसं येऊ देत नसतील तर त्याचं काम करायचं. दत्त चोपदारी करीत, दत्त चोपदारी करीत, दत्त चोपदारी करीत, रामने देव रामे त्याचे घरी, रामने देव रामे त्याचे घरी, दत्त चोपदारी करीत, दत्त चोपदारी करीत, दत्त चोपदारी करीत. 36 वर्ष पंढरपुरातल्या मालकान दरोजा सांभाळला, धोत्र धुतले मोठं होण्यासाठी. कोणाला मोठं म्हणायचं नाही.
वाक्य नीट लक्षात ठेवा, कोणीकडचा अर्थ कोणीकडे लावतात. तुम्ही कोणालाही मोठं म्हणता, जे झाडं बारक्या झाडाला मोठं होऊ देत नाहीत त्या झाडाला मोठं कधीच म्हणायचं नाही. झाडाखालची सोयाबीन वाळत नाही पण शेंग धरीत नाही, झाडाखालचा ऊस वाळत नाही पण पेरे लागतच नाही, झाडाखालचा कापूस वाळत नाही पण कैऱ्या लागतच नाही. मोठाले झाड बारक्या झाडाला मोठंच होऊ देत नाही, तरी बारके म्हणते हे आमचे आधारस्तंभ. तुला हाणायला पाहिजे सुंबळ्या. विडाला विडाला जे झाड आपल्याला मोठं होऊ देत नाही त्या झाडाची सावली पण अंगावर पडू द्यायची नाही, अंग खाजवतोय. लांब राहिलं पाहिजे त्या झाडाच्या, लांब लांब लांब. कोण मोठा आहे? विटेवरचा मालक आहे. हे संत मोठे आहेत, यांच्या सानिध्याचा. सद्गुरू नगदनारायण महाराजांच्या समाधीवर जर डोकं ठेवलं ना तर संसारातले कितीतरी दुःख विरून जाताल. या लोकांकडे आपले दुःख सांगायचे. महाराज देवाला सुख द्यायची ताकद ज्यांच्या तिथे, तुम्ही आम्हाला का सुख देणार नाहीत? चला संगतीचा महिमा सांगतोय. दुर्योधना संगतीनं वाया गेला. त्याच्या मामानी मांडी दाबली, भाषे बुवा तुमच्या वहिनी साहेबांची चोळीची गाठ सुटली. दुर्योधन विवेक संपन्न होता. दुर्योधनानं सांगितलं, मामाश्री भाच्याची पत्नी ही मामाला लेकी समान असते आणि लेकीची चोळीची गाठ सुटल्यावर बापाला जर आनंद वाटत असेल तो बाप असेल का? विवेकाचा डोस दुर्योधनानं मामाला दिलता, पण मामा ऐकण्याच्या मानसिकतेच्या पलीकडचा होता. मामाला डोकं नव्हतं मामाला डोकं नव्हतं. मामानं सांगितलं, नालाय का, अरे घरात तुळशीपत्र ठुले, नालाय का, तुमचं बरं होण्यासाठी तुमच्या घरचे तुकडे खा लागलो आणि तू विवेकाचे पाडे सांगतो. वाढ म्हण तिला तूप वाढ म्हण. आणि मग दुर्योधन बरसला, वहिनी साहेब वाढा तूप. द्रौपदीच्या लक्षात आलं, पतींकडे बघावं ते मानाखाली घालते. 36 लोकातले 5च उजव्या हाताचे बसले, बाकीचे उठून गेले. त्यांना नको वाटलं, द्रौपदीची चोळीची गाठ सुटलेलं पाहावंसं वाटलं नाही, उठून गेले. ते 78 लोकांपैकी दोघांनी मानाकरी घातल्या. ते 78 लोकांपैकी 2 एक होते, द्रोणाचार्य आणि भीष्माचार्य. आध्यात्मिक क्षेत्रातले आधारी होते. एका व्यक्तीनं तरी प्रश्न केलताच. चिकित्सक लोक असतात, टेलर. एक जणांनी मला विचारलं, बाळू महाराज भीष्माचार्य एवढे अधिकारी होते, द्रोणाचार्य एवढे अधिकारी होते, मग त्या पंक्तीमध्ये दुर्योधनाला विरोध का केला नाही? का विरोध केला नाही? तर मला एक कविता आठवली, फार दिवसापूर्वीची एक कविता होती. आपल्या मराठवाड्यावर इंग्रजाचं राज्य नव्हतं, निजामाचं होतं. कोणाचं राज्य होतं आपल्याकडं? निजामाचं. आणि बाकी भारत देशावर इंग्रजाचं राज्य होतं. पण इंग्रजामध्ये 3 अधिकारी इतके हरामखोर, त्याच्यातला एक इतका हरामखोर होता की त्यांच्या फौजेमध्ये आपली हिंदूची फौज होती. आणि हिंदूच्या सैन्यांना मानसिक त्रास देण्यासाठी त्याच्यातल्या 3 पैकी एका नालायक अधिकाऱ्याने काडतुसाला नाना चरबी लावली होती. काडतुसाला चरबी गाईची लावलेली होती. आणि काडतुस नखानं तोडता येत नाही, दातानं तोडावं लागते. शेंडी होती डोक्याला, कपाळाला गंध होता, आणि तरी त्या सैन्यातल्या फौजेने, त्या सैनिकानं तोंडानं दातानं काडतूस तोडलं. त्या एका सात्विकाने विचारलं, का हो आपल्या कपाळावर तिलक आहे, चंदन आहे, आपल्याला शिखा आहे, आपण हिंदू आहात, तरी तोंडानं तुम्ही काडतूस का तोडलं? तर त्यानं सांगितलं, गायीविषयी मला अतूट प्रेम आहे रे, पण मी पोटाचा कानकोंड आहे, माझं पोट धाड आहे रे, म्हणून मला नोकरी करावी लागते. ते एका कवीनं गोडसं वाक्य लिहिलं, नच उलटे काळीज त्याचे, नच उलटे काळीज त्याचे, परिशर्मिंदे अन्नाचे, परिशर्मिंदे अन्नाचे. हे दाताने काडतूस तोडतात म्हणजे काळज उलटे आहेत का? नाही, पण भाकरीचे कानकोंडे होते. महाराज हे 6 लोक, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, कर्ण आदी करून हे सगळे एका गोष्टीनं दबलेली होती. नाईलाज होता. नाही तर काय दुर्योधनाची माय वेली हो. भीष्माचार्य नाव द्यायला असता, हे मूर्ख आहेस की काय हिम्मत होती वाढ म्हणायची?
अहो यमाला 22.5 दिवस पाय त्याला उभं केलं. देखोनी दक्षिणायन अति घोर, भीष्मे ऐकताची उत्तर, काळाशी सारोनिया दूर, स्वशरीर रक्षिले. 22.5 दिवस दक्षिणेच्या मालकाला सांगितलं, ए यमड्या. कोरोनात यमाला यमड्या म्हणत होतं कोणी, म्हणजे थर 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 हलत होते माणसं, थर थर हलत होते. 22.5 दिवस यादव यमाला उभं केले. आणि त्या म्हाताऱ्यानं बोललं, काय मावेल ती दुर्योधनाची. पण महाराज ताटाखालची मांजरं झालते. चला, द्रौपदीने देवाला सांगितलं, देवा एक विनंती आहे रे. या 36 तात्विक लोकातले बाकी सगळे उठून गेले, 5 आहेत आणि 5ांचा शरीरावर अधिकार आहे. पतीनं बायकोचं शरीर झाकलं पाहिलं का उघडं पाहिलं का विठ्ठल, त्याच्यात काही दुःख नाही. पण इकडच्या पंक्तीतल्या 2 लोकांना माझं शरीर पाहून याद करे गुरुजी. का? ते 2 विवेकाचं टोक होते आणि हे अलीकडचे मूर्ख होते. मूर्ख म्हणजे माणूस वेडा. आणि येड्यानं शरीर झाकलं पाहिलं का उघडं पाहिलं का काय गणेशराव, त्याच्यात काय तर ते. म्हणून काही मला वाटत नाही रे देवा. पण त्या 2 लोकांना माझं शरीर बघून फार पवित्र होती द्रौपदी. माझ्या माईनो, या महाराष्ट्रातली स्त्री म्हणजे या भारत देशाची संपत्ती आहे. ज्या घरी कुलस्त्रिया, राज्य राणी व संपत्ती. म्हणून मी कधी कधी तुमच्यावर बॉम्ब टाकत असतो की तुम्ही चुका करत जाऊ नका. याच्याकरता चुका करायच्या नाही. बाप हा 25% मुलाला वेळ देऊ शकतो. आईच्या सानिध्यात मुलगा 75% असतो. म्हणून या देशातली आई आपल्या मुलांना घडवत असते. बाप किती चतुर असला नाना तर किती वेळ देऊ शकतो बाप पोराला. मी महाराष्ट्रभर फिरतोय. माझे 4301 गावं कालच्यानं पूर्ण झालं. हे तर बऱ्याच दिवसापूर्वी आलेलो आहे. ज्या गावात एकदा जातो ते गाव लिहितो. फार दिवसापूर्वी घेऊन राहिली ती. एवढी गावं पाहिली मी. एवढ्या गावात कीर्तन करतो. पण मुलांना किती वेळ देऊ शकतो मी. प्रत्येकाची आई आपल्या मुलांना जास्त वेळ देऊ शकते, प्रत्येकाची पत्नी. म्हणून या देशातली पवित्र स्त्री इतकी सात्विक पाहिजे की तिने एकही चूक केली नाही पाहिजे. तिने लवंगाव मंगळवार धरला नाही पाहिजे. खडी साखरेवर बुधवार धरला नाही पाहिजे. तिनं नस वळली नाही पाहिजे. तिने तंबाखू खाल्ली नाही पाहिजे. इतक्या पवित्र आहात तुम्ही, इतक्या पवित्र आहात. दुसऱ्याचे फुलं तोडून महादेवाला वाहिले नाही पाहिजे. शिळीचा अवतार आहेस का तू? त्या बाईनं पाणी घातलं तू 4लाच उठतीन, तिचे फुलं तोडी तीन महादेवाला टाकी. ती मेंढी आहेस का तू? शेपुडी आहेस का तू? हा, शेपुडीला अक्कल नसती. कोणाची तुळस आणि ती नाही. चुका करायच्या माझ्या माईनं, नाही. तुम्ही किती मोठे आहात. ऐका पुढे, ऐका पुढे, ऐका. फार मोठे आहात. माझ्या वारकरी संप्रदायाने तुमचा फार आदर केला. राज्य राणी व संपत्ती सामान्य शब्द आहे. अविधा त्याला वजन करता येणार नाही या शब्दाचं. एवढी वजनदार भाषा तुमच्याकरता संप्रदायाने वापरली. म्हणून तुम्ही चुका करता कामा नये. किती पवित्र द्रौपदी. 60,000 शिष्य घेऊन एक म्हातारं गेलं. नाना ते मंदिरात म्हातारं तंबाखू खाऊन तुकत नव्हतं. ते मंदिर ते म्हातारं गुटखा खात नव्हतं. बिडीवडीत नव्हतं ठाकूर बुवा. इतकं सात्विक म्हातारं होतं. ते म्हातारं 5 लोकांपैकी एक होतं. त्या म्हाताऱ्याचं नाव आहे दुर्वास. 5 लोक अत्यंत रागीट होते. त्यांना शास्त्राच्या भाषेमध्ये शीघ्र कोपी म्हणतात. 1 नंबरला जमदग्नी आणि 2 नंबरला दुर्वास. 3 कोण होते ते घरी गेल्यावर पाहणं. भिताडासारखे मोबाईल आहेत तुम्हाला. नालायकाला चॅटिंग करता, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा, आणि सकाळीच बायकोन त्याला हाणलंय. ज्याला बायकोनं थुत्रीत हाणलंय त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. ते लोन जर तुमच्याकडे आलं तर तुमची नाही हाणायची तुम्हाला. मग कोणाला शुभेच्छा देत असतात का नालायकाला? केवढ्याले मोबाईल आहेत तुमच्याकडे बघा ना. त्या मोबाईलवर बाकीचे 3 कोण होते. माझ्याकडे तर नाही तसा मोबाईल. नाही गुरुजी, पण घ्यायला पैसे आहेत बरं का. पैसे आहेत. मी मोठा मोबाईल घेईन. पण आता 90 वर्ष लुगडं घातलं म्हातारपणी गाऊन कशाला घालू. त्याच्यामुळे नको आपल्याला. विठाला विठाला घेईन ना मोबाईल. काय पोट्ट घेईन ते कशाचा घेईल. आता काय त्याला बुद्धिजीवी माणसाने कमी दिले पैसे मागच्याच कामी असते. मायाव घेतल्यावर तुमची खसखस पिकली. तुमच्या घरी पण हेच आहे. हा, दुसऱ्याचं घेतल्यावर लय जळ वाटत आहे का नाही. तुमचं तेच आहे गुरुजी. विठाला विठाला.
काय सांगू लागलो. दुर्वास नावाची साधू आली. भिक्षाभयस्तो कांतिरोया सुधा निवारण हितार्थायाम येन कांतीन भिक्षा द्वयं करद्वयानाम. कांती भिक्षा म्हणजे शिजलेली पदार्थ, पुराणाची भाषा. या पवित्र भिक्षेला वारकरी संप्रदायाने एक नाव दिले. त्या नावाचं नाव इतकं गोड आहे, त्याला मधुकरी म्हणतात. मधुकरी, याला पुराणातलं नाव आहे कांती भिक्षा. पाहणं धर्मानं 60,000 शिष्य आहेत. किती पवित्र आहात तुम्ही. हाकेसर शिवडी सांगते, कडव्याच्या बाजूला जाणार नाही, फक्त एसटी लांबून आणतो. मात्र बस स्टँडला एसटी नव्हतो, कुठे वड्याला एसटी सोडणार नाही, इतकं मात्र लक्षात ठेवा. कडव्याच्या बाजूला नाही जाणार. कीर्तन करायला कडवं नाही गोसले की असं समजायचं, चुकून आपल्यात आले. हा, कडव्याच्या बाजूला नाही जायचं. अमूल्य लोकांचा, मूल्यवान लोकांचा, या पवित्र सात्विक सदाचारी लोकांचा वेळ जर वक्ता मातीत घालत असेल तर त्या वक्त्याला कोण्या नरकात टाकावे देवाला पण कळत नाही. विठाला विठाला. कीर्तन हे सटाक्या मारायचं साधन नाही. काही काही पांचट आहेत ना, महाराज असं कीर्तन झकास करा, तुझ्या बायकोची साडी नेसून नाचतो. कीर्तन हे झकास विषय असतो का. तू दुसरीकडे जाय ना बोंबलत झकास पाहायला. 300 एकर फुकल्या लोकांना झकास पाहू पाहू. इथं कशाला तू अपेक्षा करतो नालाय का. विठाला विठाला. एखाद्या मूर्खाचं ऐकून आमची लोक जर ये स्टेजवर या गादीवर सटाक्या मारित असतील तर यम नाना इतके सटके हाणीन त्याला इंचभर जागा सुनार नाही लाल करायची. यमच आहे, हे सटाक्या मारायची जागा नाही. अपेक्षा करू नका जागा. कीर्तन चांग, कीर्तन चांग होय. अहो बोधावर आरूढ विषय असतो तो कीर्तन असतो. 2 तास कीर्तनकाराने केलेली बडबड इथल्या 2 लोकांच्या जरी उपयोगासाठी आली तर त्याच्या पुण्यानं कीर्तनकाराची फुटकी नाव चांगली चलत असते. काय करायच्या गप्पा करून. अहो वट्यावर बसू बसू लई लोक भारतीच काय लिहित. हा, ज्याला संध्याकाळचा ठिकाणा नाही ते दिल्लीच कायलाय आहे का नाही. पाहत नाही का आपण वट्यावर बसलेले. इथं फक्त पंढरपुरातला मालकीच कायचा. विठाला विठाला. चला, कमी अधिक एखादा शब्द माझ्याही तोंडातून जात असेल, मंडपाला झालर असावी. कोण्याच माणसाला फवाऱ्यासाठी पैसे खर्च करा वाटत नाहीत, पण आळ्या मरत नाहीत. म्हणून जरासं औषध मी टाकलं असेल ते पण प्रमाणात. जेवताना लोणचं किती असावं. वाटीभर का थोडंसं थोडंसं. वाटीभर लोणचं वाटीभर वरण घेतल्यावर जेवण झाल्याबरोबर रुमाल भरण ना की सर्दी होईन का नाही गणेश राव. मोजका असलं पाहिजे. चला थोडंफार चुटका एखादा माझ्याही तोंडातून पडत असेल. मी लय असं फार वैराग्याचं टोक थोडाच. विठाला विठाला. धर्माने मान खाली घातली. द्रौपदीने सांगितलं मालक त्यांना हो म्हणा. कसं म्हणा ग, कसं जीव घाला. अहो म्हणा हो म्हणा 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 म्हणा. ज्याच्या जीवनात बायको सात्विक आहे का त्याला वनवासात पण स्वर्ग आहे. ज्याच्या जीवनात बायको सदाचारी पुण्यशील पावन सात्विक जंगलात स्वर्ग आहे. जंगलात जंगलात. ज्याच्या जीवनात बायको कर्कश भेटली का त्याला बंगल्यात मसन वाटा आहे. बंगल्यात मसन वाटा. बंगल्यात मसन वाटा. हे बा, पाडून देणाऱ्या घोडीवर बसण्यापेक्षा पायी पायी चाललेलं बरं. हो, लोंबकळलेल्या बोरी खालून जाणाऱ्या घोडीवर बसण्यापेक्षा पायी पायी चाललेलं बरं. वैकुंठवासी बापसाहेब मालक म्हणायचे, आयंदळ घोडीशे पायंदळ भला आणि अवकुसळ बायकोशी रांडका भला. कशा हसत आहेत बघा ना, कशा हसत आहेत. इथल्या सोडून तिकडे गेल्यावर यायला फोकायचं. दुसरे आणू तरी कुठून. दुसऱ्या कुठून आणू नये आहे का नाही. जी बाई आपल्या मालकाला देवासमान मानते तिच्या चपला सगट मी पाया पडणार. आणि जी मालकाला न मानता लय देव देव करती ही दिसली तरी समजायचं गाय कापलेलं पाप लागलं. हो, बाईचा सर्वात मोठा देव आपला पती आहे माझ्या माईनो. मी पुराव्यानं सांगतोय, पुराण वाचतोय, गप्पा हाणत नाही. मी कशाला तुम्हाला टोमणे मारू, पाप लागेल मला. हो म्हणाली. हो म्हणल्याच्या नंतर धर्मानं सांगितलं द्रौपदी करायचं काय. काय काय डोळे झाकले आणि पंढरीतल्या मालकाला सांगितलं, मालक आम्ही वनवासात आहेत रे. साधू आमच्याकडे पाठीला आणि साधू उपाशी कसा जाऊ देता.
थाळी पालती घातलेली, तुम्ही किती पवित्र आहात. हाकेसर शिवडी सांगतोय नाना, हाकेसर शिवडी. थोडंसं वारं आलं नाना, थोडंसं वारं आल्याच्या नंतर एका पायावरचा पदर फक्त एक बोट दिशेपर्यंत सरकला, एकच बोट, ते पण नख नुसतं दिशेपर्यंत सरकला. आणि ते नख पाहिल्याच्या नंतर तिकून गजर सुरू झाला पंक्तीतला. धर्माने विचारलं, द्रौपदी गजर पंक्तीतला आहे? हो. जेवायला बसलेत. मालकांचं वाक्य, तिचे होता दरुशन आणि मिळे पोट भरी अन्न. महाराज, या पवित्र स्त्रीचा एक नख पाहिल्याच्या नंतर 60,000 शिष्यासह गुरुजी साधू जेवून निघतोय. तिचं पायाचं नख पाहिल्याच्या नंतर तिचं शरीर किती पवित्र असेल कल्पना करा ना, काय पवित्र असेल. आणि त्या पवित्र शरीरावर आघात आलाय. चोळीची 2 नंबरची गाठ सुटली. 1 नंबरची गाठ सुटल्याच्या नंतर मरण स्वीकार, मरण बरं, मरण बरं, अशा सत्तेवर आरूढ असणारी पवित्र स्त्री जगाच्या मालकाला सांगितलं, प्रभू नको रे देवा, नको रे देवा, नको देवा, ही विडंबन नको रे माझा देवा, देवा ही परिस्थिती नको रे माय बापा, हे देवा सांभाळ रे मला परमेश्वरा, देवा मी तुला काही मागत नाही रे, जीवनभर वनवास आला तरी स्वीकारीन रे, पण हे पवित्र शरीर कोणाला दिसता कामा नको रे देवा, नको देवा, ऐक रे परमेश्वरा, ऐक ऐक ऐक. मी मगाशी बोलून गेलो, काम ऐकताना पैसे घेत नाही, काम फुकट ऐकत नाही. मग द्रौपदीने देवाला पैसे दिले नाही, मग द्रौपदी करता देव तर धावला. आपल्याला सर्वांना कथा बघण्यात आहे, मी तेच सांगणार आहे. पण केलं काय द्रौपदीनं? एके दिवशी भगवंताच्या बोट कापल्याचं निमित्त झालं. त्याचं बोट कापायला कोणाची मायवेली? चला, लोखंडाचे कारखाने कोणाच्या कृपेने चलतील? त्याच्यात चाकूचे, तलवारीचे, बरछ्याचे कारखाने कोणाच्या कृपेने चलतील? बंदुकीचे, तोफाचे कारखाने कोणाच्या कृपेनं? त्याच्याच कृपेने चलतील. त्याची जर कृपा संपली तर काल आमच्याकडे धक्का बसला, तो धक्का जर जोरात बसला तर कारखाना राहतो का? कारखाना चलीला राहतो का? कोणात ताकद आहे सगळी? त्याच्यात. वृक्षाचे पान हाली ज्याची सत्ता, राहिली अंता मग कोठे, ही सर्व सत्ता गुरुजी ज्याच्या ताब्यात आहे. त्याचं बोट कापायची ताकद चाकूत आहे का? त्याचं बोट कापायची ताकद तलवारीत आहे का? ते निमित्त केलं, निमित्त. आणि हात असा धरला, तुळशीला पाणी घालीत होत्या द्रौपदी आईसाहेब. तिच्या दारात तुळस होती, होती द्रौपदीकडे तुळस होती, होती तुळस द्रौपदीकडं होती, होती. तुळस असत जावी, असत जावी, तुळस असत जावी. योग असा आला, उद्धवाला पाहिलं. उद्धव दादा आलात? द्वारकेचे दादा नाही आले का? आलेत की. उद्धव बाजूला सरकल्याबरोबर भगवंताला पाहिलं. तुळशीला पाणी घातलेलं होतं, पूजा आटपलेली होती, प्रदक्षिणा झालेल्या होत्या, पात्र खाली ठेवलं आणि भगवंताकडे आले. दादा तुमचं बोट कापलंय? लागलीच बोट हातानं दाबून धरलं. आणि तुळशी वृंदावनापाशी घरातून जाऊस तर कपडा आणेपर्यंत देवाच्या हाताचं रक्त किती जाईल म्हणून डाव्या हाताने बोट दाबलं आणि उजवा हात पदराला घातला, पदराला घातला. आणि पदर डाव्या हाताने, उजव्या हाताने कोपरात डाव्या बगलात दाबला. फाडणार तेवढ्या अवकाशात उद्धव बरसले. ताई! काय उद्धव दादा? ताई, कपाळावर कुंकू असल्याच्या नंतर पवित्र भारत देशातल्या महाराष्ट्रातल्या स्त्रीने पदराकडनं नाटी फाडायची नसती. आमच्याकडे एक जुनी माऊली होती, ती अशा जुन्या नव्या पोरींना सांगायची, अगं गरिबी किती जरी आली तर उलटी साडी नेसायची नाही ग, पदरावर जरी, डोक्यावर जरी पदर फाटला तरी तो शिवायचा, त्याला मोड भरायची आणि तेच लुगडं पदराकडनं नेसायचं, डोकं पांघरून घ्यायचं. का? तुझ्या कपाळावर कुंकू उलटं नेसायचं नाही. पदराकडनं दशी त्या दिवशी फाडत असतात. भावानं 13व्या दिवशी आणलेल्या लुगड्याची दशी फाडून नेसावं लागते, पण त्या दिवशी ते लुगडं नेसावं लागते, त्या दिवशी मालक मशानात पेटलेले असतात. म्हणून उद्धवानं सांगितलं, ताई तू पदराकडनं नाटी फाडतेस? दादा उत्तर नंतर देईल. आणि टहर दिवशी पितांबर फाडला. चिंधी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला, हरीच्या बोटाला चिंधी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला. एक शपथ पुरावा सुद्धा ऐकला नाही. भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीशी बंधू शोभे नारायण. फाडला पितांबर. द्रौपदीला 9 लोकांनी प्रश्नाला घेरलं, हे द्रौपदी, कपाळावर कुंकू असताना तू पितांबर फाडलास, तुला देव मोठा का पती मोठा? चौकट सामान्य नाही गुरुजी.
तुला देव मोठा का पती मोठा? पती जिवंत असताना जर पदराकून नाटी फाडून तू कृष्णाच्या बोटाला बांधली असेल तर तुला देव मोठा आहे, पती लहान आहे. आणि पती जर लहान असेल तुझ्या अंतकरणात तर तू पतिव्रता कसली? पहिला प्रश्न उद्धवाचा. दुसरा प्रश्न श्रुतीचा आहे. हे द्रौपदी माते, सौभाग्यवती स्त्रीला देवापेक्षा पती श्रेष्ठ असावा. शंकर उभेत, पांडुरंग उभेत, गजानन बाबाच्या मंदिरापाशी नवरा उभा आहे आणि इथं त्याची बायको उभी आहे. तिच्या हातात पाण्याची कळशी आहे, तांबे आहे. शंकरानं पाणी मागितलं, पांडुरंगानं पाणी मागितलं. शिवजींना सांगितलं देवा पांडुरंगाला देते तुम्हाला येते, किंवा शिवजीला सांगितलं तुम्हाला देते मग पांडुरंगाला देते. पण या दोघायला पाणी देतात तर तिकून म्हणला ए ग मला तहान लागली. आता तिने कोणाला द्यायचं? पांडुरंगाला, शंकराला? मुळीच नाही. तिने तिच्या नवऱ्याला पाणी द्यायचं. नवऱ्याला पाणी न देता ह्या दोन्ही देवायला देत असेल तर हे दोन्ही देव तिला मानित नाहीत. मानी भ्रताराची बोली आणि धन्य जगी ती माऊली. मालकांचा शब्द आहे महाराज. जी आपल्या मालकांचा शब्द पडू देत नाही हे दोन्ही देव तिला मानतात. मग द्रौपदी सांग तुला देव श्रेष्ठ का पती श्रेष्ठ? तिने सांगितलं पती श्रेष्ठ. मग द्रौपदी तू पती श्रेष्ठ असं जर तोंडानं म्हणत असशील, आम्हाला तर कृतीत तू पतीच्या विरोधात गेली दिसतेस. कपाळावर कुंकू असताना सरळ सरळ पदर फाडला आणि देवाच्या बोटाला बांधला. तुला देव श्रेष्ठ वाटलाय ना ग? पतीला कुठं मानतेस ती? द्रौपदीने उद्धवाला सांगितलं दादा एक बोलू का रे तुला? श्रुतीनं काही प्रश्न करू दे रे दादा, पण तू माझा भाऊ आहेस रे, मी तुला दादा म्हणते, तू बहिणीच्या विरोधात जाऊ नकोस ना. उद्धवाच्या डोळ्याला टच पाणी आलं आणि सांगितलं ताई माफ कर, पुराणाच्या विरुद्ध वागलेल्या बहिणीला मी मानित नाही. उद्धव सामान्य व्यक्ती नाही, नवविदा भक्तीतलं एक सूत्र आहे. उद्धव नवविदा भक्तीतलं एक सूत्र आहे. श्रुतीने सांगितलं द्रौपदी माते मला प्रश्नाचं उत्तर पाहिजे. ठीक आहे माय ऐक. उद्धव दादा ऐक, श्रुती माते ऐक. मी कपडावर कुंकू असताना नाटी फाडायला नव्हती पाहिजे, पण फाडली तरी पण मी पतीलाच मानते. श्रुती म्हणले शब्दानं सांगू नकोस, त्याचा पुरावा दे. उद्धवानं सांगितलं शब्दानं सांगू नकोस, त्याचा पुरावा दे. कपाळावर कुंकू असताना तू पतीला मानतेस तरी नाटी फाडलीस, तुला देवच श्रेष्ठ आहे, पती श्रेष्ठ नाही. ऐक रे उद्धव दादा ऐक ऐक ऐक. कपाळावर कुंकू असताना पदराकडनं नाटी फाडायला पाहिजे नव्हती, पण या कपाळावर कुंकू किती दिवस ठेवायचे हे ज्याच्या हातात आहे त्याच्यासाठी नाटी फाडी. इतकं लक्षात ठेव. माझ्या कपाळावर सौभाग्याचं कुंकुम किती दिवस ठेवायचे आणि कोण्या दिवशी पुसायचे हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. मी त्याच्यासाठी पदर फाडलाय, मी आयऱ्या गायऱ्यासाठी फाडला नाही. श्रुती रडत होती, उद्धव रडत होता. काय द्रौपदी मोठी असेल महाराज, या द्रौपदीची आठवण नसेल का त्याला? देवा देवा मी कपाळाच्या मालकाची चिंता न करता तुझ्या करता पदर फाडते रे. श्रुतीला उत्तर द्यावं लागलं, मला 9 लोकांच्या तोंडाला तोंड लावावं लागलं रे देवा. या पवित्र बहिणीची अपेक्षा करणं काहीतरी, याची उपेक्षा का करतोस रे? सांभाळणं हिचं शरीर. द्रौपदी किती श्रेष्ठ असेल मला नाही सांगता येणार, पण गणेशराव या महाराष्ट्रातली माझी पवित्र माय ही स्त्री किती श्रीमंत आहे आणि किती शुद्ध आहे एक चरित्र सांगतो तुम्हाला. अल्लाउद्दीन खिलजी नावाचा एक व्यक्ती होऊन गेला. खिलजी एका प्रांतीय राजाच्या पत्नीचं नाव होतं गुरुजी पद्मावती. प्रांतीय राजा होता आणि त्याच्या पत्नीचं नाव होतं पद्मावती. पद्मावती ही पद्मावती इतकी सुंदर होती, इतकी सुंदर होती. अल्लाउद्दीन खिलजीच्या गुमास्त्यानं सांगितलं सरकार ये पद्मावती नामक हिंदू की एक भार्य आहे बोले. आणि त्या गुमास्त्याचं ऐकून तो खिलजी इतका त्याच्या पोटात कामाचा डोंब पेटला आणि तो एके दिवशी स्वारी पद्मावतीच्या नगरापर्यंत आली. त्या नगराच्या बाहेर पालं ठोकली, मुक्काम केला आणि 550 उघड्या तलवारी घेऊन सोबत माणसं घेऊन हा खिलजी पद्मावतीच्या वाड्याकडे धावलेला आहे. महाराज वाड्याच्या मोठ्या वस्तीवर पडवीमध्ये पद्मावतीचे मालक बसलेले. खिलजीकडे पाहिलं, त्या 5-25 तलवारी उघड्या पाहिल्याबरोबर अंतःकरण डबडबलं आणि तो बऱ्याच दूर 100-200-400 फुटाच्या लांब असताना अंतःकरणाला पीळ पडला.
पाठीमाग गेला, डोळ्याच्या कडावल्या झाल्या आणि पत्नीने विचारलं, को भवा रुदंती हा, को भवा रुदंती हा. पती, आपण कशा करता रडता मालक, कशा करता? खिलजी आलाय. मालक, मरणाची भीती वाटते? नाही ग, मला मारणार नाही, मला तो तलवार मारणार नाही, मला कापणार नाही, मला तोडणार नाही, काही नाही, माझी संपत्ती पण घेणार नाही. मग रडता कशा करता? माझ्या पुरुषार्थाची संपत्ती माझी पत्नी आहे आणि हिच्या शरीराचे लचके तोडण्यासाठी तो आलेला आहे. याच्याकरता डोळे रडत नाहीत ग पद्मावती, अंतःकरण रडतंय. महाराज, काय पवित्र स्त्री आहे महाराष्ट्राची. त्या पवित्र स्त्रीनं करी गुरुजी पदराच्या कोपऱ्याने नवऱ्याचे डोळे पुसले आणि सांगितलं, मालक, तुमच्यासारख्या पुरुषार्थ संपन्न पतीच्या नावानं ललाटावर कुंकू लावते, कोणाची मायवेली या पतिव्रतेला हात लावायची, कोणाची मायवेली. मालकानं सांगितलं, पद्मावती तो फार वितंडवादी आहे ग, तो फार उग्र आहे, त्याच्या अंतःकरणात दयामया नाही, राक्षसापेक्षा तो क्रूर आहे, तो तुझ्या शरीराचे लचके तोडण्यासाठी आलेला आहे. काळजी करू नका मालक, काळजी करू नका, मी तुम्हाला वचन देते, वचन देते. तिनं 2 वाक्य सांगितले होते, ते वाक्य तुम्हाला पुढे सांगतोय, थोडंसं दमदारा. मालक, फक्त 10-5 मिनिटापुरती खिलजीला तिथे पडवीमध्ये, वसरीमध्ये त्याला थोडं स्थिर करा, तोपर्यंत तुमची पत्नी काय करेल हे तुम्हाला नंतर कळेल. वाड्याला दरवाजे 2 होते, एक परस दरवाजा म्हणतात, त्या दरवाज्यातून गाईच्या गोठ्याकडे जाता येत होतं, पाण्याला जाता येत होतं, सरपण काडी आणायला जात होतं, वळही तिकडेच पाठीमागं होती. पाण्याचा आडसुद्धा वाड्याच्या बाहेर पलीकडेच होता. कर्मनो गहनोगती, तो आड सुकलेला होता, त्याला पाणी नव्हतं गणेशराव. त्या आडाच्या बाजूला गाईचा गोठा होता, त्या गाईतल्या गोठ्यातल्या गाईची शेपटीला स्पर्श केला आणि त्या गाईची शेपटी धरून स्वतःच्या कुंकावर आदळली. ह्या भारताची स्त्री किती पवित्र आहे लक्षात घ्या. गाईची शेपटी कपाळावरच्या कुंकावर आदळली आणि त्या गाईला सांगितलं, बाई, हे गौमाते, या पवित्र भारत देशातली स्त्री आपल्या पतीवर लेकरा इतकं प्रेम करते, पण आज काही वेळाच्या नंतर मी माझ्या पतीवर प्रेम करणार नाही, कारण मी राहणार नाही. त्या गाईला प्रणाम केला, गौमाते, उद्यापासून दूध शिल्लक दे, उद्यापासून दूध शिल्लक दे, तुझ्या दुधाने माझ्या पतीचा उदरनिर्वाह होईल. गाईला प्रणाम केला. त्या शुष्क झालेल्या विहिरीमध्ये बऱ्यापैकी सरपण टाकून दिलं. ते लवकर पेटावा याच्याकरता 2-4 पेंड्या सुद्धा टाकून दिल्या आणि नाना अग्नीची काडी टाकून दिली. तेवढ्या अवकाशात पतीनं तिकून पाहिलं, हा वळवळ करत होता, खिलजी वळवळ करत होता. 2 मिनिटाकरता पतीला जवळ बोलवलं. त्याला माहीत होतं काही जरी झालं तर माझ्या हातातून जाणार नाही. वाड्याला 4ही बाजूनं त्याच्या सैन्यानं वेढा घातलेला होता. हे दोघं पती पत्नी मधात होते. पद्मावतीच्या मालकाच्या सैन्यातले सर्व शस्त्र हिरावून घेतलेले होते. ते मानाखाली घालून उभे होते. व्यसन घातलेल्या बैलावर त्यांची अवस्था झालेली होती. आणि बालकाला जवळ बोलिलं आणि चरण स्पर्श केला. मालक, तुम्हाला अजूनही वाटते हा नराधम तुमच्या पवित्र स्त्रीला स्पर्श करील? ऐकता का मालक? वाक्य काय सांगितलं तिने माहिती आहे तुम्हाला? माझ्या 18 संतांपैकी एका मालकानं लिहिलेलं वाक्य, सर्प माथा मनी, सर्प माथा मनी. पुढचं वाक्य सांगू गुरुजी, पतिव्रतेचे स्तन विध्वंसल्या प्राण हाताने, विध्वंसल्या प्राण हाताने. मालक, सर्पाच्या डोक्यावरचा मणी जीव गेल्याशिवाय सर्प घेऊ देत नाही. जिवंतपणी सर्प मणी घेऊ देणार नाही. सर्प माथा मणी जीव गेल्याशिवाय डोक्यावरला मणी घेऊ देणार नाही. आणि पतिव्रता मरेपर्यंत आपल्या शरीराला हात लावू देणार नाही. पतिव्रतेचे स्तन विध्वंसल्या प्राण हाताने. गाथा वाचा, लक्षात येईल तुमच्या, वाचा, लक्षात येईल. मालक, मी एका पवित्र पुरुषाची कामिनी ठाण 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 विस्तू पेटला आणि आडात पद्मावती नावाच्या पवित्र स्त्रीने जुहार करून घेतलं. वाक्य नीट ऐका सज्जनांनो, इतिहासातली कालची स्त्री जर इतकी
पवित्र असेल, इतिहासातली कालची स्त्री या महाराष्ट्रातली इतकी पवित्र असेल, तर द्वापार युगातली द्रौपदी किती पवित्र असेल याची कल्पना करा. याची कल्पना करा. तिला पंढरपुरातला मालक बहीण मानतोय, ती किती पवित्र असेल याची कल्पना करा. देवा देवा नको रे, नको या शरीराचे धिंडाडे करू. आणि तिकून दुर्योधन बरसला. वहिनी वाढा. धर्माने एक डोळा उंच केला. वाढ ग. चोळीची 2 नंबरची गाठ पूर्णता सुटलेली होती. 1 नंबरच्या गाठीचा बिडळ ढिलं झालेलं होतं. 14 सेकंदात गाठ सुटणार. नाना श्री 14 सेकंदात गाठ सुटणार. त्याच्यातली 5-10 सेकंद विठ्ठल निघून गेली. आणि द्रौपदी रडत नव्हती. तिला माहित होतं आपण रडलं तर ही हरामखोर आपल्याला नाव ठेवणार, ही जेवता जेवता उठणार की आम्हाला रडत का वाढतेस, म्हणून तिचे डोळे रडत नव्हते. गुरुजी तिचं अंतःकरण रडत होतं. आणि अंतःकरणाचा ध्वनी विटेवरच्या मालकापर्यंत पोहोचला. देवा सांभाळ रे, सांभाळ देवा, सांभाळ देवा. देवा योगाच्या बळावर शरीर संपवायची ताकद माझ्यात पण आहे, पण जेवायला वाढता वाढता जर मी शरीर संपवलं तर न्याय, मीमांसा, श्रुती हे सगळे शास्त्र माझ्या विरोधात जातील, हे पुराण माझ्या विरोधात जातील. म्हणून मी शरीराचं संपन्न हे करत नाही रे देवा. पण बघणं माझ्याकडं, बघणं. एक सूक्ष्म दोन्ही होटाच्या मध्ये खिंड पडली. एक सूक्ष्म खिंड पडली. सूक्ष्म राईसारखी खिंड पडली, खसखशीसारखी खिंड पडली. आणि त्या खिंडीतनं पंढरीतल्या मालकानं आत प्रवेश केला. पहिली 2 हातं होती गुरुजी. एका हातामध्ये तुपाचं बकेट होतं, एका हातामध्ये तुपाचं तांब्या होता वाढायला, वगराळं होतं, पळी होती, बुटकं होतं तूप वाढायला. आणि श्वासातनं प्रवेश केल्या, हृदयात प्रवेश केला. आणि 2 हातं शिल्लक तयार झाली. ती शिल्लक हातं यादवबुवा पंढरीतल्या मालकाची होती, हरिबुवा पंढरपुरातल्या मालकाची होती. आणि त्या शिल्लक झालेल्या 2 हातांनी पवित्र या भारत देशातल्या द्रौपदीची चोळीची गाठ बांधली. महाराज हाक मारल्यावर देव आला म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात. मारल्याच्या नंतर जगाचा मालक आला. चोळीची गाठ सुटल्यावर आला. वस्त्र हरण करत असताना झाला. कौरवी पांचाळी सभे माझी आणली, वस्त्र हरणे वस्त्र कैसी झाली माऊली. पांडुरंगे येईवो पांडुरंगे, जीवाचे जीव लगे येईवो पांडुरंगे. वस्त्राच्या रूपात आला आणि द्रौपदीचं अंग झाकलं. हाक मारल्याबरोबर आला. एकदा अधिक मासातल्या पंगती करता आला. वरी गदा फेकली. तुम्हाला आठवतंय? हाच अभंग मी तिथे घेतला होता. पण तिथं सांगितलेलं इथं काहीच सांगणार नाही, इतकी मला अक्कल आहे. विठाला विठाला मेमरी कार्ड चांगले नाना माझं, म्हणून तर मी मोबाईल साधा वापरितो. याला शिव्या पाठ आहेत 250 लोकांनी दिलेले. ऐकू 6 शिवी ऐकली की पाठ होती, डिलीट होतच नाही. तुमचे मोबाईल तरी चुकीचं बटन दाबल्यावर जे जाऊन ते दुसऱ्याला जातं. याच्यातलं काय जाणार आहे, डिलीट होतच नाही. गाणे पाठ आहेत 450. ट्रॅक्टरचे मुंडके जोरात गाडत ते उसावली ट्रॅक्टर. मेमरी कार्डच आहे ते.
हकेसरची उडी. महाराज काय भक्ताचं नाविन्य. वनात एक व्यक्ती पंढरीतल्या मालकाला हाक मारित होता. 11 वाजले बरं गणेशराव, वाजले 11. नाना काही मोबाईल बघू नका, मी 15 मिनिटं करतो ना कीर्तन. हे रगील म्हातारे हो, काय करा. बैठकीत मी चांगलं बोलिलं आणि माझ्या कानात सांगितलं कीर्तन कमी करायचं नाही. आगाऊच काम झालं ताई. करत नाही नाना काम कमी. तुमच्यासारख्या ज्येष्ठ लोकांचा आदर नाही करायचा, करायचं कोणाचा आदर, काय करायचं. अहो इथून गेल्यावर माणसं मोबाईल इचकीत बसणार आहेत. तर मी 10-5 मिनिटं शिल्लक कमी केले आणि काय पंढरपुरातला मालक बॉम्ब टाकीन माझ्या डोक्यावर. आपण जर त्याचं चिंतन केलं तर आपली चिंता तो करील. तुझी चिंता त्याशी सर्व आहे. एवढ्या मोठ्या सात्विकपणात तुम्ही अमूल्य वेळ खर्च करून आलेली श्रोते जनार्दन, तुम्ही कथा कीर्तनातला श्रोता हा 700 वर्षापूर्वी माझ्या आळंदीतल्या मालकाने बहाल केला शंकर म्हणून. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. एक मुद्दा मांडतो. देव काम हाक ऐकत असताना जात पाहत नाही, पंथ पाहत नाही, कुळ पाहत नाही, रूप पाहत नाही, संपत्ती पाहत नाही, फक्त त्याचा दर्जा पाहतो. देवाकारणे भाव तस्मात. सात्विक लोकांच्या हाकेला तो धावतोय. महाराज 7व्या अवतारात भिल्लाच्या कुळात जन्माला आलेली पोरगी शबरी तिच्या हाकेला धावला. एका कालखंडात राक्षसाच्या पोटी जन्माला आलेलं पोरग त्याच्या करता धावला. भक्त प्रल्हाद. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी, उचलो निघे तकडेवरी भक्ती सुखे नाला. हे चरित्र सांगितलं होतं मी तिथं, लक्षात आहे. मी मोहाच्या झाडाचं चरित्र सांगितलं होतं. कारण हिरण्यकश्यपूला भक्त प्रल्हादाने हाक मारल्यावर हिरण्यकश्यपू मारला, चिरून मारला, विठ्ठल चिरून मारला. तर नालायकाचं रक्त विषारी असते. देवानं हात झटकिल्यावर 3 ठिकाणी रक्त पडलं. हिवराच्या झाडावर पडलं, सज्जने वाळिली. हिवराची दाट सावली, पण सज्जनानं का विज्ञान सुद्धा सांगते. हिवराचं लाकूड चुलीत टाकल्याच्या नंतर त्याचा धूर डोळ्यात आणि नाकात जर गेला, तोंडात गेला, तर शरीरामधल्या रोगप्रतिकारक शक्ती जाळून टाकते. म्हणून हवनकुंडात ते वापरत नसतात. काय शास्त्र गोडे हो. विज्ञान आता सांगत असेल, शास्त्र त्या काळात सांगते. पण आपलं काय झालं, घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांगनीट. आपल्याला सवयच लागली. आता आपल्या बायका महादेवाला पाणी घालायला आता इतक्या पाणी घालायला की माणसाला पाया पण पडू देईन. हो, पुढची नाही उठल्यावर तिच्या मुंडक्यात तांब्या हाणलाय का बाईनं. पोलीस स्टेशन पोचतोर भांडणं. इतका महादेवाला ओलं करायला, त्याला सर्दी झाल्यावर कसं होईल. कधी लागल्यात गुरुजी या कामाला? आता. यांची डोके कुठे होती याच्या अगोदर? वारकरी संप्रदायातल्या लोकांचं तुम्हाला ऐका वाटत नाही? 700 वर्षापूर्वी एक माझ्या मालकानं लिहिलं, एक पसा पाणी, एक पसा पाणी, एक बिलवदळ. संत शिरोमणी नामदेवरायनं गुरुजी 700 वर्षापूर्वी लिहिले. 700 वर्षापूर्वी. यायला गाथा कुठं वाचा वाटते? हे असंच वाची. त्यान बेल वाया गेले ग बाय तिकडच घसरून मेले. उलथी नाही वाचीस का? काही वाचायली आपलं यालाची बेलाला शिमग्याच्या तेलाला. गाथा वाचव, ज्ञानेश्वरी वाचव, गीता वाचव, काही भरडायचं आपलं. काही माझं कीर्तन झाल्यावर एक जणाचं भजन ठेवलं. एक जणाचं नाही, एक जणीचं भजन ठेवलं. बायकांनी भजन करू नका असं मी म्हणत नाही. मला पाप लागेल. करा महिलांनी भजन, तुम्ही तुमच्यात करा. तुमची पवित्रता सांगितली ना म्या. बाईनं पवित्र देशातल्या पवित्र कुळातल्या स्त्रीने भागवतात पण पुरुषा देखता नाचू नये. मी जर खोटं बोलत असेल तर मला पाप लागेल. माझी जीभ झडेल, जीभ झडेल. पदन्यास करायचा नाही. कारण पवित्र पुरुषांनी पवित्र स्त्रीची पाठ पाहायची नाही. हा, एक बाई म्हणली, महाराज मग आम्ही आनंद का घ्यावा? मी असं एक वाक्य बोलून गेलो आहे का नाही राजे. मग यांनी टाकलं ते मोबाईलवर, तर त्याला कमेंट आली, आम्ही कधी आनंद घ्यायचा बायकांनी. मी म्हणलं, तू विटेवरच्या मालकाची साधना कर, मला पुढच्या जन्मात नृत्यांगना कर.
आणि मी इतकी नाचेल इतके नाचेल की प्रांतातल्या 10, 5, 50 हजारो लोकांचा संसार मातीत घालीन. महाराज, ज्या पोस्टरवर रयतेच्या राजांचं चित्र आहे, रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांना महिलेंचा पदन्यास आवडत नव्हता. भागवतकारांनी सुद्धा बायकांना नाचू नये, त्याला पाप लागेल, त्याला सुद्धा कोणा नरकात टाकावं हे त्याला कळलं. एका गावी गेलो तर आपण फकरू महाराज, तिथल्या एक बाई उठल्या, मोठ्या घरची बाई होती, कपाळाला कुंकू होतं, तिच्या लुगड्याला पदर पण होता, म्हणजे पदर होता तिच्या लुगड्याला, म्हणजे नवऱ्याने येताना पदर आणला होता लुगड्यासोबत, म्हणून ती घेत होती पदर. त्याबद्दल काही जमत नाही, म्हणजे तिच्या लुगड्याला असेल ना पदर, त्याच्यामुळे ती घेत होती. जुनाट स्त्री होती आणि ती गावातल्या एका व्यक्तीला विचारलं, गावातल्या एका व्यक्तीला, त्यांचं नाव होतं भाऊ काका, आणि ती बाई त्यांना म्हणली, भाऊ काका, मी जशी हळदीच्या अंगानं आले तशी या गावातली एकही स्त्रीनं नृत्य केलं नाही हो, यावर्षी का बायकाने नृत्य केलं असावा. त्या पवित्र स्त्रीचं बैठकीत वाक्य ऐकल्याच्या नंतर त्या दिवशी प्रकाश पडला आणि एक पुराणातले 9 श्लोक काढले. माझ्या माईंनो, स्वतंत्र एका मंदिरावर कब्जा करायचा आणि त्या मंदिरावर बायकांचाच हरिपाठ चालला पाहिजे. कोण म्हणतंय तुम्हाला भजन करू नये, पण तुम्ही तुमच्यात. कोण म्हणतंय तुम्हाला गाथा पारायण करू नये, तुमच्यात. कोण म्हणतंय तुम्हाला ज्ञानेश्वरी पारायण करू नये, उभं राहून ज्ञानेश्वरी वाचा, उभं राहून गाथ्याचं भजन करा, डुल्लून करा, तुम्ही तुमच्यात करा. चला, काय सांगू लागलो मी, नंतर भजन ठेवलं होतं. हा, वा 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 वा, बाई म्हणल्यावर कशी ध्यानात राहिली हो. काय कीर्तनकारापाशी खरं बोललं तरी बॉम्ब पडते. भजन ठेवलं गुरुजी, म्हणलं आता ऐकावं आपण भजन. मला श्वासाचा आजार असल्यामुळे अगोदर जेवता येत नाही. आम्ही त्या पिवळ्याच्या व्यापाऱ्यांकडे बसलो होतो. हो ना, मग पिवळे सोन्याचीच व्यापारी ते, लोखंडाच्या थोडं पिवळं म्हणतात. कायच करावं, माया गोळ्या संपल्या का काय राजू, आगाव धंदानाथ आहे का पावर. त्यांनी बऱ्यापैकी बरंच आणलं होतं, ते दाबलेले उमरं, त्याला अंजीर म्हणतात का, ते वाकड्या तोंडाचे ते काजू. मी आपलं शेंगदाण्यालाच काजू म्हणून खात असतो. कशाला मानावे ते म्हणी समाधान, कशाला आगावपणा करायचा आहे का नाही. ते पाहायला भेटलं आपल्याला, तर मी म्हणलं नको, गणेशरावकडे जेवायला जायचं, त्याला बी जीव दिलं नाही, म्हणलं नंतर जीव आपण. श्वासाचं म्हणलं आपलं नंतर जेवायला बसलो आणि इकडं भजन सुरू झालं. काय अभंग गोड होता. पार्वती पार्वती महादेव संन्यासी कसा झाला गणपती. हे द्या तुम्ही वळवळ करायलास, हे अभंग रे. दुधन भाकरी होती हो, ती दुधन भाकरीचा गुळणाच बाहेर आला. अरे बाप रे, म्हणून कोण्याच गाथ्यात अभंग असेल बाबा ते. नक्की ब्रह्मदेवाची चुलती असेल म्हणलं बाबा. हिला इतकं शास्त्र कळालंय, कसा झाला गणपती. नका माझ्या माईंनो गाथा वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, गीता वाचा. उपास माझ्या ज्ञानोबा तुकोबाराने सांगितलेली धरा. एक सांगू सज्जनांनो, या पवित्र महाराष्ट्रातली स्त्री पुरुषासारखं व्यसन करत नाही. तरी पण तुम्ही सात्विक, तात्विक, सदाचारी, माझ्यापेक्षा कितीतरी वर्ग शिकलेली माणसं आहात. मी जालना हॉस्पिटलला जात असतो उशे साहेबांकडं. त्यांच्या धर्मपत्नी गायनिक आहेत, प्रसूती तज्ज्ञ आहेत. मी एके दिवशी